तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या ऑलमोस्ट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाडीबीटी अंतर्गत आपल्याला कडबा कुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे. तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर आपल्या ऑलमोस्ट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी आपल्याला महाडीबीटीची लिंक ओपन करून घ्यायची आहे. नंतर इथे आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, वापरकर्ता आय डी व आधार क्रमांक टाकून लॉग इन करण्याचे. तर आपल्याकडे जो अवेलेबल असेल त्याच्यावरून आपण लॉग इन करू शकता. तर मी सध्याला वापरकर्ता आय डीचा वापर करून लॉग इन करत आहे. येथे वापरकर्ता आय डी टाकायची आहे. नंतर पासवर्ड जो आपण क्रिएट केलेला असेल तो टाकायचा आहे व येथे कॅप्चा भरून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपण पाहू शकता आपल्याला आपले नाव दिसेल व इथे आपल्याला अर्ज करा हा ऑप्शन दिसेल. अर्ज करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कृषी यांत्रिकीकरणच्या पुढे बाबी निवडा हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे. मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र मुख्य घटकमध्ये आपल्याला कृषी यंत्र निवडायचं आहे व येथे मनुष्यचलित अवजारे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिसेल. याच्यामध्ये सामग्री निवडामध्ये फॉरेज ग्रास अँड रेड्यूस मॅनेजमेंट कटर श्रेडर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली ऑप्शन दिसेल मशीनचा प्रकार. मशीनचा प्रकारमध्ये आपल्याला चाप कटर अबाव 3 म्हणजे 3 HP वरची किंवा अप टू 3 HP म्हणजे 3 HP खालचे 3 HP पर्यंत आपल्याला कोणतं निवडायचं आहे ते आपल्या ह्याच्यानुसार निवडू शकता. आपल्याला जसे लागेल तसे निवडू शकता. तो निवडून घ्यायचा आहे व नंतर इथे खाली पूर्वसंमती आल्याशिवाय मी कसल्याही प्रकारची खरेदी करणार नाही व खरेदी केल्यास आपल्याला त्याचा लाभ मिळणार नाही, अनुदानाचा लाभ मिळणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. व इथे आपल्याला टिक मारून जतन करावरती क्लिक करायचं आहे. जतन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल. अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा हा ऑप्शन दिसेल. इथे खाली पाहू शकता, पहा हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण ज्या घटकांसाठी अर्ज केलेला असेल ते सर्व अर्ज आपल्याला इथे दाखवले जातील. इथे आपल्याला त्यांना प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे. जी वस्तू आपल्याला पहिल्यांदा पाहिजे म्हणजे आधी पाहिजे त्याच्यावरती प्राधान्य क्रमांक निवडून घ्यायचा आहे व इथे टिक मारून अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल. अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इन्फॉर्मेशन किंवा सूचना म्हणून येईल आपण घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज केला आहे. अशा प्रकारे आपण कडबा कुट्टीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या व्हिडिओला सर्व शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.